सॉरी हॅलो. आणि हा राजवाल आहे. सो गेल्या वेळेला आपल्यासोबत होता अभय, ह्या वेळेला नवीन पार्टनर आहे. हां, त्याचा फ्रेंड. हाय गाईज. सो शेवटी ओळख करून देतोय, पण हा ब्लॉग हा आधी पहिला वाजलेत 3:30. टार्गेट होतं की 3:30 वाजता पोहोचायचं ते माझीवाडा जंक्शन. ते इथे काय होणार नाही आहे, म्हणजे 4 वाजता 4:15 वाजता तिकडे पोहोचायला होईल. हेडलाईटने चालू केले. टार्गेट ठरवलंय की 8:30 वाजायच्या आधी आम्ही पोहोचू त्र्यंबकेश्वर नाही, पंचवटीला. बघायला गेलं तर पंचवटी, त्यानंतर काय ते त्र्यंबकेश्वर, आणि त्याच्यानंतर त्र्यंबकेश्वर नंतर मग पुढे आहे कपिलधारा. हे कपिलधारा ॲडिशनल पॉइंट आहे, पण आता रॉंग साईडने 1, 2, 3 गाड्या येतात. अरे रे 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 रे, गाडीची काय दुर्दशा झाली आहे. हा प्रॉब्लेम कधी होतो माहितीये का, जेव्हा फ्लायओव्हरवरनं खाली उतरणाऱ्या गाड्या अशा विचित्र वागतात. आणि त्याला मागून ठोकले. आता कशी गाडी गेली बघा. तर सकाळची ही लफडी असतात. तर हे एक्सपेक्ट केलं नव्हतं घाटामध्ये असं पण काही ट्रॅफिक जॅम मिळेल, किंवा जे पायी चालले आहेत शिर्डीला त्यांना त्यांच्यासोबत आपली बाईक घेऊन जाता येईल. सो आणि हा सायकलवाल्याला पण मानायला पाहिजे की तो एवढं ट्रॅफिक आहे, एवढ्या गाड्या चालू आहेत, त्याच्यामध्ये तो म्हणजे पहिला ह्याने सायकलने ट्रॅव्हल करणं हेच एक मोठी गोष्ट आहे. वा वा. राजवल पुढे गेलाय, मी मध्ये आहे आणि धनंजय मागे असावा. आता ही जी छोटी लेन आहे ना, हीच लेन पकडून चालूया. याच्यामध्ये काही चेंजेस नाही करायचे. कुठेही गाडी जास्त पुढे घेऊन जायची नाही, जास्त मागे घेऊन जायची नाही आहे. ओके, आता इथे थोडंसं अडचण आल्या. महाराष्ट्र 1111 तर ही थारला जोडलेली गाडी आहे. आता मी बोललो एक आणि करतोय काहीतरी वेगळंच. तर घाटामध्ये गाड्या बंद पडलेल्या असतात, त्यामुळे थोडंसं सांभाळून चालवावं लागतं. आग्रा 1075, इंदोर 471. तर आपण इंदोरला गेलेलो. तर इंदोरच्या आठवणी अशा की तिकडचं फूड जबरदस्त आहे. तरी जास्त नाही मला खायला मिळालं, पण जे पण मी खाल्लं ते सुपर्ब होतं. म्हणजे येताना जिलेबी, अजून काय फाफडा होता, फाफडा नाही
जिलेबी, वडा, समोसा, त्यानंतर अजून काहीतरी होतं. पूर्ण जाम आहे, पुढपर्यंत जाम आहे. गाडी इथनं टाकूया, हळूहळू पुढे नेऊन बघूया जाते आहे का. बाईक चालायला काय त्रास नसावा. साईडच्या लेन मधनं हळूहळू काढूया. चला आता कॅमेरा बंद करून, कारण हे ट्रॅफिक असंच आहे. जस्ट आत्ताच झालंय वाटतं. अच्छा, शिफ्टिंग करत होते. शिफ्टिंग करणारे ट्रक पडलाय खाली, टेम्पो पडलाय खाली. आर स्लो आहे. MH20 GC 1138. हा, निकल गया. तशी सायडलिंग, जसं तो उभा राहिला ना तशी सायडलिंग करणारी बाईक पाहिजे. ही बाईक तशी नाहीये. पण ही बाईक अशी आहे ना की तुम्ही आरामात सोफ्यावरती कसं बसून चालता तसं बसून जाण्याचा फील येतो. म्हणजे जर असा रोड असेल ना तर असं वाटतं की आरामात, अगदी आरामात असं. ऐसा ना जलती है किसी किसी की कि सारा इतना टूर कैसा करता है. होता है भाई, होता है, उतना लगना पड़ता है, बाइक को मेंटेन रखना पड़ता है. यार वेळ लागतोय की काय, पण नाही पटकन निघालो. थोडा तिकडे एक छोटासा मदतीचा ब्रेक घेतला आणि मग पुढे निघालो. एक ट्रिप्सी मारत चाललेत. अरे त्या बाईकचा जीव केवढा, तुम्ही केवढे. अभी पंचवटी डालो. हाँ हाँ, हनुमान टेम्पल, पंचवटी में हनुमान टेम्पल है. हाँ चलेगा ना. वहां पे हनुमान टेम्पल है ना, हनुमान का मूर्ति है, उसके बाजू में पार्किंग एरिया है, तो गाड़ी पार्क करके बाद में स्नान कर सकते हैं. तर आलो आहे नाशिक सिटी मध्ये आणि मुंबई नाका जस्ट मागे सोडलं आणि इथे सर्व शोभायात्रेसाठी जमलेले आहेत. कारण नवीन वर्ष, मराठी नवीन वर्ष सुरू झालं. तर नाशिक मधलं मराठी नवीन वर्ष कसं साजरं होतं एक अनुभव पाहायला भेटला. बाकी मुंबईमध्ये तर बरेच पाहिलेत. मुंबईमध्ये गिरगाव पाहिलं आहे, डोंबिवलीला पण गेलो आहे, नाही डोंबिवलीला नाही गेलो, जोगेश्वरीमध्ये पाहिलं आहे आणि
इकडे वारकरी संप्रदाय जास्त पगडा आहे, तर त्यामुळे वा वा क्या बात आहे. नाशिक म्हटलं तर दक्षिण काशी आणि गोदावरी म्हणजे दक्षिण गंगा, तर असं काहीसा आगळा वेगळा समारोह पाहायला मिळतोय. आणि एक एक जण आपल्यासोबत गुढी घेऊन येत आहे आणि सर्वजण ही घट घेऊन चालतात. म्हणजे असा पारंपरिक सोहळा पाहायला मिळतोय. क्या बात आहे, क्या बात आहे. आमचा तिसरा पार्टनर हाँ मराठी नया साल शुरू हो गया ना. मराठी नया साल शुरू हो गया. गांव से थोड़ा लीजिए लगता है. हाँ एक्चुअली मुंबई नाका है ना, मुंबई नाका से राइट जाएंगे, लेफ्ट जाएंगे, राइट जाएंगे तो सीधा जाएंगे अपना यहाँ पे औरंगाबाद के रास्ते के लिए, औरंगाबाद पुणे के लिए. यहाँ से लेफ्ट मारेंगे तो सीधा पंचवटी. मतलब जहां पे सिग्नल है ना वहीं पे स्पीड ब्रेकर लाइट के रखा हुआ है. सोयाबीन खिचड़ी ₹30, चहा ₹10, वडापाव 15, सँडविच 15. सँडविच 15 हिच्या गावात. आलोय ते नाशिकच्या गल्ल्यांमध्ये. गल्ल्या नाही, हा रोड आहे, अंतर्गत रस्ते. आणि ट्रॅफिक दाखवतो ते ट्रॅफिक वाटतं सुरू झालंय. तर कुंभमेळा 2027 इथे असणार, म्हणजे 2 वर्षांनंतर इथे कुंभमेळा होणार आहे, सिंहस्थ कुंभमेळा. तर त्याच्या तयारीसाठी ऑलरेडी मुख्यमंत्री, माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तयारीला लागले आहेत. बरेचशा बैठका होत आहेत. पण तर इथे जसं भीमाशंकरला मंदिर काळ्या दगडामधलं बनवतात, तसं इथे पण काम चालू आहे. हाँ आगे से हनुमान मंदिर है ना, यहाँ से राइट दिखा रहा है. पंचवटी का रामकुंड, गंगा घाट दिख रहा है ना, गंगा घाट रामकुंड राइट है. आप ले लो गाड़ी, देखते
ये सिग्नल देखा ही नहीं। और तीसरा किधर गया? तीसरा साहेब पार्किंगला पुढे आहे. फिरायचंय चालत. आता पार्किंग शोधू आणि मग बोलू. सध्या पार्किंग शोधू. संभाल क्या साथ में भैया आप लोग ठीक है. संभाल के संभाल के. ये इंसान को देखिए वीडियो शूट करता हुआ. गौरव इधर. यहाँ से 30 किलोमीटर ही है त्रंबकेश्वर. फोटो लेते सेल्फी लेते हैं. हाँ बैक साइड इधर का लेते हैं मंदिर का. कॅमेरा आणि त्याची लफडे 30 किलोमीटर वरती आहे आपलं. 30 किलोमीटर वरती आहे. जाऊ दे चल सोड. तर
तर 30 किलोमीटरवरती आहे त्र्यंबकेश्वर. आणि आता इकडनं निघायचं प्लॅनिंग आमचं एक्झिक्यूट झालेलं आहे. समोर मला आपल्या समोर आहे सुझुकी व्ही-स्टॉर्म ब्लॅक कलरची, त्यावर आहे धनंजय आणि पुढे लीड करतोय तो आहे आपला राजवल. थँक्यू. फक्त गुढीपाडव्याची शोभायात्रा आहे तर एवढं प्रेशर आलंय. जेव्हा कुंभमेळा इथे लागेल, सिंहस्थ कुंभमेळा इथे जेव्हा लागेल तेव्हा काय असेल परिस्थिती, म्हणजे मी विचार करू शकत नाहीये. आणि काय इन्फ्रास्ट्रक्चर असणार आहे इथे. म्हणजे खाली घाटावरती, म्हणजे घाटावर म्हणजे गोदावरीच्या नदीकाठी घाटावर बरेचशी साधन सामग्री दिसली. मे बी कन्स्ट्रक्शन असेल किंवा काही असेल त्यासाठी. पण जेव्हा ॲक्च्युअली कुंभमेळा लागेल, आणि आधी एवढं नव्हतं, आता जे ह्या कुंभमेळ्यानंतर जे सुरू होणार आहे तेव्हा काय असणार आहे. नाशिकच्या सिटी रोड मधला असा काही नजारा आहे. हा नजारा बघून आता काय बोलणार पुढे, पण ठीक आहे, त्या मनाने व्यवस्थित आहे. तर वरती आहे कपिलधारा, कपिलधारा तीर्थक्षेत्र. हे त्याचं पूर्ण, ही तिची पूर्ण वास्तू आहे.
मागे दिसतं आहे ते आहे कावनाई किल्ला. तर इथे कावनाई कपिलधारा तीर्थक्षेत्र म्हणून होतं की कावनाईचं मंदिर म्हणून पण ओळखलं जातं. इथे एक कुंड आहे आणि मी ह्याच्यानंतर फोटो टाकेन किंवा ह्याच्या आधी फोटो टाकेन. तो वरती पण एक कुंड आहे आणि इथे पूर्ण बसण्याची सोय आहे. आता ह्या स्थानाचं महत्त्व काय तर सिंहस्थ कुंभमेळा जो नाशिकमध्ये 2003 साली झाला आणि त्याच्यानंतर 2015 साली झाला, तो या ठिकाणी मुख्य स्थान हे आहे. त्यामुळे 2027ला जे होणार आहे म्हणजे 2015 नंतर 12 वर्षांनी 2027ला जो होणार आहे ते देखील इथेच असणार आहे. आणि इथे त्याची सुरुवात होणार आहे म्हणजे शाही स्नानाला इथे सुरू होणार आहे. त्यानंतर ते गोदावरीच्या इथे जाणार आहे. तर तुम्ही आजूबाजूचा परिसर बघू शकत असाल तर तुम्हाला लक्षात येईल की इथे कशी अरेंजमेंट केलेली आहे. आणि हे बऱ्याच लोकांना माहीत नाही आहे, हे हिडन आहे. आणि माझे व्लॉग्स कोणी तसं बघतच नाहीत, त्यामुळे इट्स गुड ते हिडनच राहतील. तर हा व्हिडिओचा शेवट असणार आहे. ह्याच्यानंतर प्रवास सुरू राहणार आहे. पण माझ्याकडे माझा कॅमेरा माउंटेड म्हणजे हेल्मेट माउंटेड कॅमेरा नाही आहे, त्यामुळे मोठं व्लॉग नसणार आहे. जर मध्ये थांबलो तर आपण नक्कीच वेळ काढू आणि काय असेल तर बघू. पण आमचे जे 3 स्पॉट आम्ही ठरवलेले होते, एक म्हणजे पंचवटी, दुसरं म्हणजे त्र्यंबकेश्वर मंदिर आणि तिसरं म्हणजे कपिलधारा. असे बरेचसे स्पॉट आहेत. जर असं वाचलं तर तुम्हाला बरेचसे स्पॉट माहीत पडतील. पण त्यापैकी 3 जे स्पॉट्स आहेत ते आम्ही कवर केलेले आहेत आमच्या राईडमधले. आणि ही राईड होती आणि विथ काय बोलतात ते काही डेस्टिनेशन्स एक्सप्लोअर करायची. तर कुंभमेळ्याचं एक पाहिलं, दुसरं कुंभमेळ्याचं पंचवटीचं आहे. आणि ज्या देवासाठी आपण कुंभमेळा आयोजित करतो त्या देवाचं स्थान पण आपण पाहिलं, त्याची त्र्यंबकेश्वर. सो आता ही सांगता आहे, ह्याच्यानंतर पुढचा प्रवास चालू राहील. सो भेटू. एनिवेज हा धनंजय आहे. हॅलो. हा अरे सॉरी हॅलो. आणि हा राजवल आहे. सो गेल्या वेळेला आपल्यासोबत होता अभय, ह्यावेळेला नवीन पार्टनर आहे. हां, त्याचा फ्रेंड. हाय गाईज. सो शेवटी ओळख करून देतो आहे. पण हा ब्लॉग हा आधी पहिला हे सुरुवातीला गेला आणि मग बाकीचा ब्लॉग नंतर येईल. चलो देन सी यू बाय.